आहे शाळेत. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगळकर. आज आहे दुसरा दिवस ॲडमिशनचा आणि हो, सेम ड्रेस. तर माझाच नाही तर यांचासुद्धा सेम ड्रेस आहे. कारण जसं तुम्हाला सांगितलेलंच आहे की पेंटिंग चालू आहे घराची. तर ते पेंटवाले ना खूप म्हणजे एक 2 दिवसाआड येऊन राहिले, त्यामुळे थोडंसं आम्हाला पण प्रॉब्लेम जात आहे. आणि आता घर तर झालेलं आहे पूर्ण, पण जे कपाट आहे ते कपाट पेंट करणं चालू आहे. तर ते जे हे जे दिसत आहे ना व्हाईट कलरचं पेंट केलेलं, तर त्यांनी हा एक दरवाजा पेंट नाही केलेला आहे. आणि यात आमचे कपडे वगैरे राहतात. इकडल्याच बाजूला ब्लँकेट्स वगैरे पूर्ण ठेवत असते मी. तर पसारा पूर्ण जो आहे मी यातला काढला, कारण आतूनसुद्धा पेंट आहे ना, त्यामुळे पूर्ण पसारा काढला आणि वरच्या सुटकेसमध्ये टाकून दिलेला आहे. पसारा म्हणजे कपडेच. तर माझे पूर्ण डेली घालायचे कपडे आणि यांचे कपडे मी पूर्ण त्यात टाकून दिलेले आहे. डेली म्हणजे माझे ड्रेसेस आणि यांचे पॅन्ट शर्ट वगैरे जे काही आहे ते. तर हे बोलले आता आपल्याला वेळ, तर आता आम्हाला काही वेळ पण नाही, वरून काढा, हे करा ते करा. कारण आज आम्हाला लवकर बोलवलं होतं, आज तिची आहे एक्झाम. तर त्यामुळे पटापट आज वेळेच्या आज जाणे महत्त्वाचे आहे. काल आम्हाला वेळ झाला, पण तरीसुद्धा तिथे तेवढं काही काम नव्हतं. पण काल फॉर्मच घेऊन यायचा होता. पण आज त्यांनी एक्झामसाठी बोलवलं, त्यामुळे आम्हाला आज वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं जे बाहेर आहे ते घालून घ्यावं आणि पटकन निघून जावं. तर हे गेलेलं आहे शान्वीला आणायसाठी, कारण की तिचा आहे पेपर, म्हणजे ओरल आहे तिची आज. तर मॅडमला म्हटलं आजच्या दिवस तिची पटकन ओरल घेऊन घ्या तुम्ही आणि तिला पाठवून द्या. तर आता हे गेलेले आहे तिला आणायसाठी आणि ते येईल आणि मग आम्ही जाऊ. आणि काल तर आम्ही जेवण वगैरे करून गेलो होतो, पण आज जेवणाचं काही पॉसिबल झालेलं नाही. तर काल जो आईने मसाले भात पाठवला होता, तो मसाले भात होता, त्यालाच मी फ्राय केला आणि तेच आम्ही थोडंसं नाश्त्यासारखं खाल्लेलं आहे. यांचा व्हायचंच आहे नाश्ता पटकन. मी शान्वीची तयारी करेपर्यंत यांना नाश्त्याचं देऊन देईल आणि मी नंतर पटकन आम्ही निघून जाऊ. तर चला आता भेटते तुम्हाला शान्वी आल्यानंतर. तोपर्यंत मला जे कामं निपटवणं होते ते मी करून घेते पटकन. मी आलेली आहे शाळेतून आणि आम्ही आता रेडी पण झालेली आहे आणि ही नाश्ता करत आहे. तर चला आता आम्ही निघतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. नंतर काय झालं तर नंतर सांगतो. घाईत आमचं पेन्सिल इरेजर घरी राहिलं. बॅगच घेणार होती, पण घाई अशी झाली. कचरा नाही करू गाडीत आणि इकडे. आम्ही निघालो आता शाळेतून घरी जाण्यासाठी. झाले तिची एक्झाम वगैरे सर्व झालं. पेपर पण छान सोडवला म्हणे आणि पूर्ण पेपर सोडवला. जवळपास तिला 15-20 मिनिट वगैरे लागले. तर 15-20 मिनिट नाही, जास्त थोडे 20-25 मिनिट लागले तिला. तर पूर्ण पेपर सोडवला. पण ॲडमिशनचं अजून पण नक्की झालेलं नाही आहे. कारण की नक्की पण म्हणता येईल, नाही पण म्हणता येईल. कारण आमची एक चुकी झाली. आम्ही खूप उशिरा गेलो ॲडमिशनसाठी. तर आम्हाला लवकर जायला पाहिजे होतं. तर नक्की म्हणजे झालं असं कन्फर्मच असतं तिचं ॲडमिशन. तर आता ते बोलले 2 दिवसात तुम्हाला कॉल करतो आणि सांगतो. कारण तिने पेपर वगैरे व्यवस्थित म्हणजे पूर्ण पेपर सोडवला म्हणे. खूप हुशार आहे म्हणे ती म्हणे. पण गोष्ट ही आहे म्हणे, कारण की ॲडमिशन फॉर्म भरपूर आहे आणि ॲडमिशन ज्या आहे घ्यायच्या त्या कमी आहे. तर त्यामुळे मग तो प्रॉब्लेम येत आहे. तर तसं आम्ही तुम्हाला 2 दिवसात सांगतो म्हणे. तर माहिती पडेल काय होते काय नाही. तर आणि जशी पण शेअर करणार मी काय ॲडमिशन झाली आहे की नाही झाली आहे म्हणून. पण आता तोपर्यंत 2 दिवस वेट करावं लागेल आणि तो वेट करणं माझ्याकडून माहिती नाही होणार की. तर चला आता आम्ही घरी गेल्यानंतर भेटते. आलंच आहे आपलं घर. काय पाहिजे? उसाचा रस पाहिजे.
चला आता घरी गेल्यावर टरबूज खाशील ना, टरबूज घेतलेला आहे आम्ही. काल टरबूज आणलं, खाल्लंच नाही, डांगर खाल्लं फक्त, आणि टरबूज तसंच राहिलं. आता घरी गेल्या गेल्या टरबूज खातो, कारण थंड थंड मस्त असं. चला आता घरी गेल्यावर भेटते. तर प्लॅन चेंज केला आणि मी भाजीचं जे आहे, भाजीचं संपलं होतं, म्हणून मग इथे मी यांना म्हटलं चला आपण आता आलोच आहोत, भाजीचं घेऊन येऊ, कारण नंतर मग खूप ऊन होऊन जाते आणि नंतर टाईम मिळते नाही मिळत. त्यामुळे मग मी यांना म्हटलं चला आपण भाजीचं घेऊन घेऊ, आणि ते सर्व भाजीचं अर्धा किलो, 1 किलो करून देणार आलू. अर्धा किलोच राहते ना. अरे ते मोठे मोठे आहे ना. नाही, हे आलूचं काहीतरी करीन. होऊ शकते. होऊ शकते, आलूचं काहीतरी होऊ शकते. तर झालंय जेवण वगैरे झालं. त्यानंतर आता हिला झोपून देणार शान्वीला. आणि आज मी केली होती फुलकोबीची भाजी, वरण भात, पोळ्या. तर पोळ्या म्हणजे वरण भात मी वरण भाताचं कुकर आणि भाजी करून गेली होती, पण माझ्या पोळ्या व्हायच्या होत्या. मग मी स्नेहाताईला फोन केला की मला बोलायचं होतं त्यांच्यासोबत. तर असंच बोलता बोलता, म्हणजे महत्त्वाचं बोलायचं होतं, तर असंच बोलता बोलता त्यांनी बोलले की मी म्हटलं एवढं झालं, आता मला पटकन जावं लागेल, तर खूप वेळ झालेला आहे. तर त्यांना असं वाटलं की यांना येता येता वेळ होऊन जाईल आणि तिकडून आल्यानंतर ह्या पोळ्या टाकत बसेल का, म्हणून त्यांनी मला पोळ्या, त्या बोलल्या की तुम्ही जा म्हणे, मी तुमच्यासाठी पोळ्या टाकून ठेवते म्हणे. तर बघा, म्हणजे ना असं फॅमिलीच्या दूर राहिलं तर असं वाटते ना, कोणीतरी आपलंच असं भेटलं पाहिजे की त्यांनी आपल्याला जिव्हाळ्याने आणि आपुलकीच्या भावनेने आपल्याला असं कोणी जर म्हटलं तर किती चांगलं वाटते. म्हणजे कारण एक तर आपण फॅमिलीच्या दूर राहतो ना, अशा वेळेस असं वाटते की आपल्याजवळ असं कोणी ना कोणी असलं पाहिजे म्हणून. पण त्यावेळेस असे जर शेजारी असले तर किती छान वाटते. पण तर आणि मी त्यांना म्हटलं पण नाही, त्यांनी स्वतःहूनच मला म्हटलं. तर असं स्वतःहून आपलेच लोक म्हणत असतात, आणि ते आमच्यासाठी शेजारी फक्त म्हणायलाच आहे, आमच्यासाठी खूप आपले आहे ते. आणि असे शेजारी भेटणं खूप म्हणजे नशीब लागतं. त्यासाठी सुद्धा मी कालसुद्धा शान्वीला मी त्यांच्याचकडे सोडून गेली होती, कारण आम्ही गेलो होतो 10 वाजता, आणि त्यानंतर असं वाटलं की लवकर येणं होऊन जाईल आमचं. तर ती शाळेतून आली 11:30 वाजता. तर विहानच्या पप्पांनीच आणलेलं होतं तिला. तर मग ती तिथेच थांबली, तिचे कपडे चेंज करून दिले, तिला जेवू घातलं. म्हणजे असं आपुलकीच्या भावनेने करतात त्या, असं म्हणजे त्यांचं हे नाही आहे की काहीतरी एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही आहे. कारण आपल्याला त्या बोलण्यातून, वागण्यातूनच माहीत पडते की व्यक्ती फॉर्मॅलिटी करत आहे की आपुलकीच्या भावनेने करत आहे म्हणून. तर म्हणूनच खूप आम्ही ब्लेस्ड आहोत की आम्हाला असे शेजारी भेटले म्हणून. पण हे खुशी जास्त दिवस राहणार नाही आहे, लवकरच जाणार आहे ते, कारण त्यांची आहे बदली. मागच्या वर्षीच होणार होती, पण काही कारणास्तव 1 वर्ष म्हणजे कॅन्सल झालं, आणि आता यावर्षी कन्फर्म असू शकते म्हटले. तर माहिती नाही काय होते तर, कारण की कसं आहे, बाकीचे पण आहे, ते लोक पण छान आहे, पण आमचं जे आहे ते त्यांच्यानंतर आलेले आहे. आमच्यानंतर आणि त्यांच्यानंतर पहिले ते आले होते, मग आम्ही आलो, आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व आले. आता आलेले आहे बाकीचे सर्व. तर आम्ही दोघींचं जे आहे बॉन्ड तो खूप चांगला झालेला आहे 3 वर्षामध्ये. म्हणून असं आता माहिती नाही, जसे दिवस जवळ येत आहे तसं असं मनाला असं वेगळंच असं काय असं वेगळंच वाटत आहे मनात. माहिती नाही कसं होईल, काय होईल. कारण मला छोट्या छोट्या गोष्टीची गरज पडली ना, तर मी एक कॉल केला तर माझं काम होऊन जाते त्यांच्यापाशी. कारण छान आहे मस्त ते लोक सर्वच, पूर्ण त्यांची फॅमिलीच मस्त आहे. आणि तर असं आहे, झोपून देते आणि मी सुद्धा थोडा वेळ आराम करणार, कारण की काल मला रात्री
काल माझा व्लॉग आलेला नाही, काल माझा व्लॉग आला नव्हता, त्यामुळे मला एडिटिंग म्हणजे मी त्याच कामात होती शाळेच्या, तर ॲडमिशनच्या, तर म्हणून मला एडिटिंग करायला वेळ नाही मिळाला. तर आणि आदल्या म्हणजे अर्धी झालेली होती, अर्धी व्हायची होती. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी करून घेईल, पण बिलकुल वेळ भेटला नाही. त्यामुळे मी रात्री कमसे कम मला 2-2:30 वाजून गेले झोपता झोपता. कारण व्हॉईस एडिटिंग करायचं म्हटलं तर पूर्ण शांत पाहिजे, आणि शान्वी जागी असली का मग करणं होत नाही. म्हणून मग मी ती झोपून असल्यावरच करत असते, किंवा ती घरी नसल्यावर शाळेत गेल्यावर करत असते सकाळी. पण मला त्या दिवशी वेळच नाही भेटला, म्हणून काल मी झोप येत होती तरीसुद्धा मी करत बसली. म्हणून आणि आज सकाळी लवकर उठावं लागलं जायचं आहे म्हणून, कारण आज 9 वाजताच बोलवलं होतं त्यांनी. आणि शानीची एक्झाम सुरू आहे, त्यामुळे तिची 8 वाजता शाळा असते. तर तिला आधीपासूनच रेडी करावं लागतं, म्हणजे सकाळपासूनच रेडी करावं लागतं. तिला रेडी करण्यासाठी मला लवकर उठावं लागतं. म्हणून मग ते झोप काही व्यवस्थित झाली नाही. तर आता मी मस्त झोप घेते आणि नंतर मग काय ते काम करते. तर आराम करून झाल्यानंतर मी टरबूज कापलं, आणि आम्ही तिघांनीसुद्धा टरबूज खाल्लं. कारण तिकडून आल्यानंतर आम्ही टरबूज कापलं नाही, कारण डायरेक्ट जेवण केलं. आणि इथे वर आली होती मी, बघू शकता तुम्ही किती छान साफसूफ झाले आहे. आणि ते बघा तिकडे आहे मरचुरी, आणि इथे जे आहे हे करत होते ते JCBने. तिथे विहीर होती, तर अगोदर ते विहीर बुजवत होते. आणि इकडे बघा असं छान असं वाटतं आता, कारण असं आजूबाजूला सर्व काही दिसतं, त्यामुळे असं वाटतं की आपण गावात राहत आहे म्हणून. नाहीतर आधी जंगलात राहिल्यासारखंच वाटत होतं आम्हाला. आणि ते बघा पूर्ण विहीर बुजवलेली आहे. आणि हे सर्व जर माझ्या सासूबाई ब्लॉगमध्ये बघेल ना, तर त्यांना असं म्हणजे असं वाटेल बापरे किती छान केलं आहे आता. कारण आधी जे होतं ते एकदम म्हणजे पूर्ण असं जंगल असल्यासारखं. तर तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघू शकता आधी कशा पद्धतीचं होतं आणि आता कसं साफसूफ झालेलं आहे सर्व. तर आय होप हे पावसाळ्यात पुन्हा नाही उगवायला पाहिजे. तर माहीत पडेल पावसाळा लागल्यानंतर, आणि तुम्हाला पण दिसेल काय होते ते. आणि तर हे बघू शकता, हे ना गुलमोहराचं झाड आहे, कळ्या आलेले आहे. तर आता याला फुलं लागतात, आणि फुलं लागली की बंदराचा आतंक सुरू होतो. पूर्ण झाड हे लाल होऊन जातं फुलांनी, खूप फुलं लागतात. मग अशी खूप जास्त अशी झोप आली मला, आणि मीच माझ्या मर्जीने म्हणजे मीच आज झोपली निवांत, काही टेन्शन नाही घेतलं की आपले हे काम व्हायचे ते काम व्हायचे ते काय काम व्हायचे आहे. कारण झोप जर नाही व्यवस्थित झाली तर त्यामुळे डोकंसुद्धा शांत नाही राहत. त्यामुळे मी आज दुपारी झोपली, आणि मग नंतर उठल्यानंतर हे आले होते, टरबूज वगैरे कापलं, ते खाल्लं, नंतर झाडझूड केली. आणि संध्याकाळचा चहा काही घेतलेला नाही मी, इतक्यात बंदच आहे आमचा चहा. कारण उन्हाळा लागला आधीच, एवढं माझं तोंड येतं की भरपूर, त्यामुळे तो चहा वगैरे संध्याकाळचा बंदच आहे. आणि शान्वीलासुद्धा देत नाही. असंच काहीतरी संध्याकाळच्या टायमाला काहीतरी तिला बनवून देत असते, किंवा काहीतरी असं फळं वगैरे आणले तर फळं खायला देते. तर मग तिला चहा बिस्किट खायचं काही तेवढं टेन्शनच नाही आहे. मी झाडझूड वगैरे केली, आणि गहू निसून आणले, गहू निसून आणले नाही, गहू निसले. कारण की कसं दळण संपत आलेलं होतं, त्यामुळे मग दळण वेळेच्या आत निसून. मला झोप जास्तच झाली होती वाटते, मला बोलणं पण नव्हतं सुचत. दळण आणलं, वेळेच्या आत दळून आणलं तर बरं राहते. म्हणून मग आता मी गेलेले आहे दळण आणायसाठी. आणि आता झालेली आहे संध्याकाळ. तर स्वयंपाकात काय करायचं तर विचार करत आहे काय करायचं म्हणून. कारण आज सकाळची भाजीसुद्धा आहे, कारण आम्ही दोघंच जण आहोत. तर आम्हाला सकाळची भाजी सकाळी केली, सकाळची भाजी राहतेच, मोस्टली सकाळची भाजी संध्याकाळी राहते. तर दोघांचं आमचं संध्याकाळी होऊन जाईल एवढी भाजी राहतेच. म्हणून मग एखादी वेळेसच असं असते की भाजी राहत नाही, आणि जास्त भाजी खात नाही आम्ही दोघं पण, असं म्हणजे एकदम अशी भाजी खाण्यात नाही आहेत. तर वरण भात भाजी जसं मी स्वयंपाक केला होता सकाळी, त्यात आता भाजी आहे. पोळ्या संपलेल्या आहे, पोळ्या मी जास्त नाही मोजून व्यवस्थित, म्हणजे एकदम मोजून पण नाही करत, पण व्यवस्थित अशा पोळ्या राहतेच. तर पोळ्या पण 2 पोळ्या आहे, आणि भाजी पण आहे, भात पण आहे थोडासा. तर आता मी वरण आहे, तर मी आता म्हटलं चला काहीतरी थोडंसं चटपटीत किंवा
असं झणझणीत काहीतरी, झणझणीत नाही एकदम, पण थोडंसं असं व्यवस्थित चटपटीत जाऊ द्या, असो काही पण. तर काहीतरी आता मी बनवते, विचार करते. वरण आहे तर वरणाचं शेंगुळे करत असते मी, पण आज वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करून बघते. शेंगुळ्याचंच पदार्थ समजा, किंवा डाळ ढोकली असं काहीतरी म्हणतात ना, ते तशा टाईपचं काहीतरी करून बघते. त्या दिवशी मी बघितलं मोबाईलमध्ये, तर ते मैद्याचं होतं, पण खूप यम्मी दिसत होतं. तर आता मी पण ते तर मी पण ते आता ट्राय करून बघते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तुमच्यासोबत शेअर करणारच ना, शेअर केल्याशिवाय कसं होणार, तर तुमच्यासोबत पण शेअर करते. चला मग आता मी सर्व काही चॉपिंग करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर वरणातले शेंगुळे करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बारीक कांदा, कोंडीवाचा पाला, ठेचलेला लसूण ठेचून घ्यायचं छान, आणि हे बारीक चॉप केलेला मस्त टमाटर, आणि ते जिरं आणि मोहरी जी आहे ती आपली जे झाडातून काढलेली होती तीच मोहरी पुरून राहिली अजूनपर्यंत. आणि सर्वात आधी इथे तेल घ्यायचं, त्यानंतर तेल गरम होऊ दिलं, त्याच्यानंतर इथे मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतड झाल्यानंतर जिरं टाकलं, आणि हे तिन्ही आपण जे काही कांदा, लसूण, गोंडीवाचा पाला हे टाकलेला आहे. आणि मिरची टाकायची विसरली होती, तर मिरची टाकलेली आहे. सगळीच टाकते मी मिरची, कारण यांना आवडत नाही म्हणून. आणि कांदा लसूण तांबूस झाल्यानंतर इथे मी तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर हे टाकलेलं आहे. आणि त्यानंतर तिखट मीठ झाल्यानंतर इथे मी टमाटर टाकलं, आणि छान मस्त टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी वरण टाकलेलं आहे. तर हे आहे सकाळचं वरण. तर छान मस्त याला जे भांड्याला डेकून होते त्याच्यात पाणी टाकून ते मी यात पूर्ण टाकलेलं आहे, आणि पाणी टाकलं आणि याला उकळी येईपर्यंत इथे मी शेंगुळ्याचं भिजून घेणार. तर झालेला आहे गोळा तयार. तर कणिक घ्यायची आणि मीठ, बस, बाकी काहीच नाही. आणि छान मस्त इथे गोल करायचे, छोटे छोटे गोल करायचे, आणि याला असं बोटाला तेल लावून असं होल, म्हणजे असं थोडासा गड्डा करायचा. आणि नंतर मग इथे हे जे आहे यात उकळी फुटल्यानंतर इथे मग यात सोडून द्यायचं. चिपकलं तर काही टेन्शन नाही, गरम पाण्यात टाकल्यानंतर ते एकमेकापासून अलग होऊन जातात. आणि ते छान मस्त याला शिजू द्यायचं, आणि शिजल्यानंतर हे आपोआप वरच येतात. तर थोडा वेळ राहू द्यायचं, आणि मग गॅस बंद केली की हे झालेले आहे आपले छान मस्त वरणफळं, वरणातले शेंगुळे, तुम्ही जे म्हणू शकता ते झालेले आहे तयार, आणि खूप टेस्टी लागतात. आणि गार्निशिंगसाठी तो सांबार टाकलेला आहे. तुम्हाला तर माहीतच होतं तुमची डिश केली, तर त्याला काय त्याला डाळ ढोकली, दालभट्टी, असं खूप काही नावं आहे त्याला, पण आमच्या विदर्भात त्याला शेंगुळे म्हणतात. फक्त आज मी पॅटर्न थोडासा वेगळा केला. तर तुम्हाला कसं वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि टेस्टी लागतात. आणि त्यामध्ये ना ते असं हे केल्याने, होल केल्याने असं त्यात असं थोडंसं जो आपण रस्सा म्हणा किंवा वरण जे काही आहे ते ग्रेव्ही केली, ते ग्रेव्ही पूर्ण त्यामध्ये अशी राहते. आणि छान त्यात ग्रेव्हीचा आणि याचा ग्रेव्हीची आणि शेंगुळ्याची टेस्ट एकत्र घेता येते. तर खूप छान असं मस्त झालं जेवण. आणि आता मी चालली बाहेर फिरायला, शतपावली करायला. शतपावली, 10,000 पावली, सर्वच काही होऊन जाते. आणि ते माझा गॅस वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे, आणि स्नेहाताई पण आलेले आहे. तर आता मी निघते तर आता मी जाते फिरायसाठी. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.